नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कशेडी बोगदा लवकरात लवकर पूर्णत्वास करण्यास प्राधान्य देणार। गळतीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी लागणारे सहकार्य करणार। नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सायंकाळी 7च्या सुमारास कशेडी बोगद्याची पाहणी करत आजपर्यंत करण्यात आलेल्या कामाची माहिती घेत 15 मार्चपर्यंत दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक सुरू व्हावी याबाबत सूचना दिल्या। त्याचप्रमाणे पहिल्या बोगद्यातील गळतीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, त्यासाठी लागणारे सहकार्यासह पर्यायी रस्ते पहिले पूर्ण करावेत, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, अशा सूचना महामार्ग विभागासह ठेकेदार कर्मचारी वर्गाला दिल्या आहेत। 2010 पासून सुरू झालेला प्रकल्प जलद गतीने होणे गरजेचे होते, मात्र अनेक अडचणी आल्या, ठेकेदार बदलण्यात आले, अशी खंत व्यक्त करत सदरचा मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्णत्वास जावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः लक्ष देऊन आहेत। येत्या पावसाळ्यापर्यंत सदरचा मार्ग पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला। मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील 10 पंखे बसवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे। बोगद्यात 24 तास वीज पुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने 11 kV वीज देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच महावितरणाकडे पाठवला होता। या प्रस्तावाची माहिती घेत नामदार भोसले यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी वर्गाला पाठपुरावा करावा, जेणेकरून विद्युतीकरणाचे काम मार्गी लागेल आणि यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळ घेत या बोगद्याचा उद्घाटन शुभारंभ करण्याबाबत वेळ घेता येईल असे सूचित केले। यावेळी पत्रकार यांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना पर्यायी रस्तेसह जुना मार्गासह नवीन मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही, त्याचप्रमाणे पोलादपूर शहरातील स्कायवॉकबाबत महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चर्चा करत हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन दिले। त्याचप्रमाणे झालेले सर्व्हिस रस्तेबाबत ज्या समस्या आहेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले। ज्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे व ज्यांनी मोबदला घेतला आहे व जागा सोडली नाही अशा धारकांवर दोन्ही जिल्ह्याच्या प्रशासन व पोलीस महामार्ग विभागामार्फत पाहणी करत कारवाई करावी, अशा सूचना यावेळी केल्या। सायंकाळी कशेडी बोगद्याची पाहणी करत नामदार भोसले रत्नागिरी जिल्ह्यात पाहणी दौऱ्यासाठी रवाना झाले। यावेळी रत्नागिरी जिल्हा भाजपसह प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले। सद्यस्थितीत कशेडीच्या एका बोगद्यातील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू आहे, तर दुसऱ्या बोगद्यात कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासह भोगाव नजीक अपूर्ण अवस्थेतील पुलाची कामे पंखे बसवण्याच्या कामांसाठी सलग 5 महिन्यांचा कालावधी लोटला आहे। मंत्री भोसले यांच्या दौऱ्यात बहुतांशी मार्ग पूर्ण होत प्रवास सुखाचा होईल असा आशावाद प्रवासी वर्गाला वाटू लागला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। लाईटचं जरा तुम्ही फॉलोअप ठेवा ना ऑफिसला, काय होणार मागं लागल्याशिवाय कसं मिळतं तुम्ही तुमची जरा कोणतर माणसं लावून ठेवली लवकर ते जोडून देतील, म्हणजे मेजर तेवढं